नमस्कार, मी पंजाब डक. काही ठिकाणी जोराचा पाऊस पडेल, कुठं रिमझिम पडेल, कुठं पडणार देखील नाही, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे सांगायचं झालं तर वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड, बुलढाणा, अमरावती, अकोला, अकोट, दर्यापूर, परतवाडा, शेगाव, इकडे घाटाच्या खाली जळगाव, जामोद, नांदोरा, म्हणजे ह्या पट्ट्यामध्ये 5 ऑक्टोबर 6 ऑक्टोबरच्या दरम्यान भाग बदलत विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की मराठवाड्यात देखील तुम्हाला सांगू इच्छितो की मराठवाड्यात देखील शेतकऱ्याचं सोयाबीन कापणं चालू आहे. तुम्ही देखील मराठवाड्यातल्या परभणी जिल्हा, लातूर जिल्हा, नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा, धाराशिव जिल्हा, जालना जिल्हा, संभाजीनगर या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो, म्हणजे मराठवाड्यात देखील 5-6च्या दरम्यान काही जिल्ह्यात तुरळक विखुरलेल्या स्वरूपाचा भाग बदलत पाऊस पडणार आहे. म्हणून आज घरी जाताना संध्याकाळी म्हणजे त्याच्यावर झाकून या, कारण की रात्रीच्याला बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी भाग बदलत पाऊस पडणार आहे. सर्वदूर काही पडणार नाही, पण पाऊस मात्र ह्या 3 दिवसात पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमचं देखील सोयाबीन काढणं चालू आहे. तुम्ही देखील काय करायचं, म्हणजे आज घरी जाता जाता रात्रीच्याला झाकून घ्या, कारण की या 2-3 दिवस तुमच्याकडे देखील पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात देखील सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे देखील तिकडल्या भागात देखील विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे 3 दिवस. पण त्याच्यानंतर 8 तारखेनंतर तिकडला देखील पाऊस निघून जाण्यास तयार होणार आहे. त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्राकडे नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, जळगाव जिल्हा, नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो तुमच्याकडे देखील 7 तारखेपर्यंत विखुरलेल्या स्वरूपाचा भाग बदलत पाऊस पडणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे सांगायचं झालं तर 3 दिवस राज्यात सर्वदूर नाही पडणार, पण भाग बदलत विखुरलेल्या स्वरूपात पडणार आहे. काही ठिकाणी सोडून देखील कुठं पडणार देखील नाही. काही ठिकाणी पेंडवलता पडेल, कुठं रिमझिम पडेल, कुठं थोडा एखाद्या ठिकाणी थोडा जास्त देखील ओढे नाले वाहतील देखील, असं देखील काही भागामध्ये काही तालुक्यामध्ये पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. खूप काय मोठा नुकसानीचा पाऊस काय येणार नाही, म्हणून हा अंदाज सगळ्यांना लक्षात घ्यायचा. 7 तारखेच्या नंतर हे पाऊस बंद झाल्याच्या नंतर 8, 9, 10 पासून राज्यात चांगली धुराळी धुके येणारे, जाळे धुई येणारे. जाळे धुई आले की लगेच शेतकऱ्यांनी स्वतःच समजून घ्यायचं की 12 दिवसाला पाऊस निघून जातो, म्हणून ही सगळ्यात महत्वाचा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्यायचा. म्हणजे 8 तारखेपासून राज्यात धुके धुराळे देखील येणार आहे, म्हणून हे लक्षात घ्यायचं. विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की 8 तारखेच्या नंतर तुम्ही काय सोयाबीन काढायचं काढून घ्या, कारण की 8 तारखेच्या नंतर तुमच्याकडे काही पाऊस येणार नाही. 8-9च्या दरम्यान फक्त नाशिककडं, म्हणजे नाशिक कोकण पट्टी, म्हणजे तिकडं नाशिक, संगमनेर, जुन्नर त्या पट्ट्यामध्ये थोडाफार 8-9च्या दरम्यान तुरळक ठिकाणी पाऊस येणार आहे. पण विदर्भात माझा 8च्या नंतर परत मराठवाड्यात पाऊस काय येणार नाही, म्हणून परत सोयाबीन सोंगणी करण्याला काही हरकत नाही, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. 10च्या नंतर बऱ्याच ठिकाणचा राज्यातला पाऊस गेलेला दिसत. त्याच्यानंतर 13 तारखेला आणखीन राज्यातला बराच पाऊस निघून गेलेला दिसत. आणि 15 ऑक्टोबरला मात्र राज्यातला महाराष्ट्रातूनच पाऊस निघून जाणार आहे. द्राक्ष शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी. द्राक्ष शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यात मध्ये तुमच्या छाटण्या करायच्या असेल तर आता तुम्हाला एक सगळ्यात महत्वाचा अंदाज, 7 तारखेच्या नंतर महाराष्ट्रातल्या म्हणजे काही भागातला पाऊस निघून जाणार आहे. त्याच्यानंतर 10 ऑक्टोबरला काही भागातला निघून जाणार आहे. आणि 13 ऑक्टोबरला जवळपास 90% भागातला जाईल. पण 15 ऑक्टोबर पासून महाराष्ट्रातला पाऊस निघून जाणार आहे, म्हणून द्राक्ष शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे. म्हणून हे देखील द्राक्ष शेतकऱ्यांनी नियोजन करायचं. पण 7, 8, 9, 10च्या दरम्यान राज्यात धुके चांगली धुराळी राहणार आहे. म्हणजे 15 तारखेपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात चांगली धुके राहील, म्हणून हे देखील सगळ्यांनी लक्षात घ्या.